कॅपराऊंड 4चा जो ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ती आजपासून स्टार्ट होते। सीईटी सेलने आपल्याला 3 दिवस दिले आहेत, 28, 29 आणि 30 ऑगस्ट। या 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा जो ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ती कंप्लीट करायची आहे। खरं तर आत्ताची ही जी कॅप प्रोसेस आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची आहे। का महत्त्वाची आहे त्याबद्दल सांगतो। एक म्हणजे काय तर हा कॅपराऊंड आपला लास्टचा कॅपराऊंड असणार आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही विचार करा आपण जुलै महिन्यापासून आत्तापर्यंतच्या या प्रोसेसमध्ये पोहोचलो। जवळजवळ 2 महिने तुम्ही या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये आहात। ॲटलिस्ट तुम्हाला थोडीफार तरी आयडिया आली असेल की या प्रोसेसमध्ये तुमचं कॉलेजचं अलॉटमेंट कसं होतं, कसेही कट ऑफ चेक केले जातात, बेटरमेंट, या गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल। मग आता या शेवटच्या स्टेजवरती ज्यावेळी तुम्ही पोहोचलात ना खरंच तुमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे। का कारण का ऑलरेडी एक कॉलेज तुमच्या हातामध्ये आहे आणि चौथ्या कॅपराऊंडमध्ये कुठेही कुणाच्याही हातून चूक होता कामा नये, जेणेकरून जे ऑलरेडी चांगलं कॉलेज आहे ना ते हातातून जाता कामा नये यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय। आजचा हा व्हिडिओ खरं तर 2 गोष्टींसाठी आहे। एक म्हणजे काय कॅपराऊंड 4ला कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय यावेळीचे कॅपराऊंड 4चे रूल्स काय आहेत त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगायचे। तर आता सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आणि पहिला मुद्दा काय एक इन्सिडेंट तुम्हाला सांगायचा आहे। आता झालं असं की कॅपराऊंड 1ला एका विद्यार्थीनेला ना 89% काहीतरी होते आणि पुण्यामध्ये एक टेकटाक कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाली होती, परंतु कॅपराऊंड 2ला बेटरमेंट नाही झाली। मग आता बाकीच्या मुलांचं बेटरमेंट होतं आहे आणि माझ्या कॉलेजचं बेटरमेंट होत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं ENTC वगैरे ब्रँचेस ज्या आहेत ना त्या आपण लिस्टमध्ये कॅपराऊंड 3ला अलॉट केल्या आणि ज्या कॅपराऊंड 3ला त्याच ब्रँचेस अलॉट झाल्यात। सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ऑलरेडी एखाद्या कॉलेजची कम्प्युटर सायन्स ब्रँच वगैरे जर तुमच्याकडे असेल आणि वरच्या कॉलेजेसमध्ये जर जास्त डिफरन्स नसेल तर त्या ब्रँचेस ॲड करू नका। आत्तासुद्धा सेम इन्सिडेंट झाला, उगाचच कम्प्युटर सायन्स सोडून थोड्या 1-2 स्टेजनं वरच्या कॉलेजच्या ENTC ब्रँचवरती कॉम्प्रोमाइज करावं लागले, ठीक आहे। त्यामुळे या चुका तुम्हाला होऊ द्यायचं नाही। आता पहिला आणि इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे काय कॅपराऊंड 4ला ऑटो फ्रीजचा रूल आहे का तर कॅपराऊंड 4ला ऑटो फ्रीजचा रूल नाही आहे। म्हणजे जसं आपल्याला कॅपराऊंड 1ला पहिल्या नंबरचा ऑप्शन जो होता तो समजा मिळाला तर ऑटो फ्रीज होत होतं। कॅपराऊंड 2ला पहिले 3 ऑप्शन्स, कॅपराऊंड 3ला पहिले 6 ऑप्शन्स मिळाले तर ते ऑटो फ्रीज होत होतं, परंतु या कॅपराऊंडला ऑटो फ्रीजचा रूल नाही आहे। म्हणजेच काय या कॅपराऊंडला जे काही कॉलेज आपल्याला मिळेल ते आपल्याला कंपल्सरी त्याच्यात घेणं आहे। ऑब्वियसली हा लास्ट राऊंड आहे त्यामुळे पुढे जाता येत नाही, त्यामुळे या राऊंडला आपल्याला जे कॉलेज मिळेल ते आपल्याला घेणं आहे। आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कॅपराऊंड 4 नंतर तुमच्याकडे 2 सिच्युएशन्स आहेत। पहिली म्हणजे काय कॅपराऊंड 4ला तुमच्या लिस्टमधून एखादं नवीन ज्यावेळी कॉलेज अलॉट होईल त्यावेळी जी मागची जी सीट होती ती तुम्हाला कॅन्सल होईल आणि जे काही नवीन कॉलेज या कॅपराऊंड 4ला अलॉट होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। आणि दुसरी सिच्युएशन म्हणजे काय की कॅपराऊंड 4ला कोणतंच कॉलेज अलॉट नाही झालं। समजा कॅपराऊंड 4ला कोणतंच कॉलेज अलॉट नाही झालं तर जे कॅपराऊंड 3चं किंवा जे प्रिव्हियस कॅपचं जे कॉलेज आहे ना रिसेंट कॅपचं तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन घेता येते। त्यामुळे उगाचच गोंधळ करून घेऊ नका की मला कॅपराऊंड 4ला कुठलंच नाही मिळालं तर उगाचच सीट जाणार वगैरे, असं काही नाही आहे। तर जे काही नवीन रिसेंट कॉलेज आहे ना तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घेता येईल। आता पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा काय यावेळी ऑटो फ्रीज वगैरे काही नाही आहे, त्यामुळे जे काही कॉलेजेस तुम्हाला मिळेल किंवा जरी नाही मिळालं तरी त्या कॉलेजमध्ये जे आत्ता रिसेंटली आहे तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन घेणं आहे। आता या कॅपराऊंड 4ला कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे 1-2 गोष्टी सांगायचं आहे की कुठल्याही मुलाने ते प्रोव्हिजनल व्हॅकंट मॅट्रिक्स जे आलेलं आहे उगाचच ते COEPमध्ये 60 सीट या कॉलेजमध्ये इतक्या सीट्स वगैरे राहिलेत या गोष्टींचा विचार करणं सोडून द्या। भलेही COEPला सीट्स राहिले असतील परंतु जी मागची जी स्टुडंट आहे जी PICT VJTIमध्ये ती COEPमध्ये अपग्रेड करण्यासाठी तयार असतात, त्यामुळे उगाचच त्या सीट कॉलेजमध्ये माझ्या कॅटेगरीच्या सीट्स नाही तर मी का टाकू वगैरे अशा गोष्टींचा कुणीही विचार करायचे नाहीत। कारण का ज्यावेळी लक्षात ठेवा तर CETच्या कॅप प्रोसेसमध्ये आपल्याला ज्या सीट्स असतात त्या इन्स्टंटली व्हॅकंट होतात। म्हणजे एखाद्या मुलाला बेटरमेंट मिळून वरची सीट मिळाली तर त्या कॅटेगरीची सीट परत ती व्हॅकंट होते। ओके, सो ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे। त्यामुळे उगाचच त्या सीट मॅट्रिक्स जे आहे ना ते कुणीही रेफर करायचं नाही। आता पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा काय तर कॅपराऊंड 4ला तुमच्या लिस्टमध्ये अशी फक्त कॉलेजेस ठेवायची जी कॉलेजेस तुम्हाला समजा मिळाली तर तिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचेच किंवा जे मिळालेल्या कॉलेजपेक्षा जे चांगले आहेत ना फक्त तीच कॉलेजेस या लिस्टमध्ये ठेवायचे। उगाचच हे कॉलेज मला मिळालं तर बघूया या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते का बघूया अशी तुम्ही कोणतीही गोष्ट करायची नाही आहे। लक्षात ठेवा समजा या कॅपराऊंडला एखादं नवीन कॉलेज मिळालं ना लिस्टमध्ये ती प्रिव्हियस जी कॉलेज होतं ना सगळीच्या सगळी म्हणजे ती प्रिव्हियस जी अलॉटमेंट होतील ना ती कॅन्सल होऊन जाईल। मग उगाचच चांगलं कॉलेज हातातून घालवू नका हे मला सांगायचं आहे। त्यामुळे पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा काय कॅपराऊंड 4च्या लिस्टमध्ये जी काही कॉलेजेस असतील ती मिळालेल्या कॉलेजपेक्षा सगळी चांगलीच हवीत, त्यांचे कट ऑफ पण जास्त हवेत। आणखीन जे कॉलेज तुम्हाला मिळालेले आहेत
त्याच्यापेक्षा जर एखादं चांगलं कॉलेज या कॅपराऊंडमधून मिळालं तिथं तुम्हाला घ्यायची तयारी असली पाहिजे. उगाचच मुलं काय करतात तर मुंबईला जायचं नाही, घ्यायचं नाही अशी कॉलेजेस पण लिस्टमध्ये ॲड करून ठेवतात आणि नंतर समजतं की तिथं हॉस्टेल्स नाही आहेत, खूप लांब आहे, आउटसाईड आहे मुंबईपासून कॉलेज. मग अशा गोष्टी बाळांनो या कॅपराऊंडला करू नका, हे खूप महत्त्वाचं आहे. आणखीन एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय तर कॅपराऊंड 4ची ज्यावेळी आता लिस्ट वगैरे बनवता कट ऑफ व्यवस्थित चेक करा. उगाचच लोअर कट ऑफचं कॉलेज एखादं तुमच्या लिस्टमध्ये आलं आहे का, त्यांच्या कॅटेगरीचं असेल. आता भरपूर या कॅपराऊंडच्या कट ऑफमध्ये जर बघाल ना तर तुमच्या कॅटेगरीचे काही कॅटेगरीचे कट ऑफ दिले नाहीत का, कारण का ऑलरेडी त्या सीट्स कॅपराऊंड 2 पर्यंत म्हणजे कॅपराऊंड 3 पर्यंत फुल झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे कट ऑफ दिले नाही आहेत. परंतु तरीसुद्धा सगळ्या मुलांनी कॅपराऊंडचे जे कट ऑफ आहेत ते सगळे व्यवस्थित चेक करा. कुठलेही लोअर कट ऑफचं जे कॉलेज आहे ना ते लिस्टमध्ये ॲड करू देऊ नका. आय होप तुम्हाला या 2 गोष्टी समजायचं आहे. खरं तर या जनरल गोष्टी आहेत, कारण का ह्या प्रत्येक कॅपराऊंडच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो आहे, वेगळं काही नाही आहे. या कॅपराऊंडला सुद्धा ही सेम स्ट्रॅटेजी आहे. मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगली कॉलेजेस बेटरमेंटसाठी आपण ट्राय करायचे. उगाचच लोअर कॉलेजेस लिस्टमध्ये ॲड करू नका. जर बायचान्स ते कॉलेज मिळालं तर मागची सीट कॅन्सल होईल आणि त्याच कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. आता लक्षात ठेवा आणखीन एक गोष्ट काय आहे तर रिगार्डिंग स्पॉट राऊंडचे जे काही फॉर्म्स आहेत ना ते काही कॉलेजेसने स्टार्ट केले. उदाहरण COEP असेल, PICT असेल, VIT असेल, PVG कॉलेज असेल, पुण्यातली कॉलेजेस आहेत यांनी स्पॉट राऊंडचे फॉर्म्स त्यांच्या वेबसाईटवरती स्टार्ट केलेत. CET सेलने सुद्धा पॅरलली त्यांच्या साईटवरती म्हणजे वेबसाईटवरती कॅपराऊंड ACAP फॉर्म्स आणि इन्स्टिट्यूट लेवल फॉर्मसाठी त्यांची साईट स्टार्ट केली आहे. मात्र पहिली प्रायोरिटी द्या, कॉलेजच्या वेबसाईटवरूनच तुम्ही स्पॉटचे फॉर्म भराल. कारण का कसं होतं CET सेलने काय केले तर ज्या कॉलेजचे फॉर्म्स अवेलेबल नाही आहेत की विद्यार्थ्यांना अप्लाय करतात त्यांच्यासाठी आपल्या साईटवरती फॉर्म्स अवेलेबल करून दिलेले आहेत. मात्र त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फी घ्यायची आहे काय या गोष्टी काहीच क्लिअर नाही आहेत. त्यामुळे सगळ्या मुलांनी काय करायचं पहिली प्रायोरिटी जर स्पॉट राऊंडचे फॉर्म भरसाल तर कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच ते फॉर्म भराल, म्हणजेच तुमचे फॉर्म्स कन्फर्म असतील. ठीक आहे. सो ही 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. बाकी कॅपराऊंडची 4चं जे अलॉटमेंट आहे ते 1 सप्टेंबरला आपलं डिक्लेअर होते. 3 दिवसांमध्ये हा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरा. कुणीही ऑप्शन फॉर्म भरायचं मिस करायचं नाही. ही शेवटची स्टेप आहे. या स्टेपला जर बाय चान्स काही गडबड वगैरे केली तर मागचं कॉलेज जाईल ते जाईलच आणि परत स्पॉटला तुम्हाला जास्त दगदग होईल. सो या 2 गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आता अंदाज तरी आलेला आहे फ्रीज कसं होतं, ऑटो फ्रीज कसं होतं, कॉलेजेस कशी भरायची असतात. त्यामुळे या गोष्टी खूप इझी आहेत आणि त्या व्यवस्थित होऊन जातील. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.